जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण बेसिक अंकगणिताची सिरीज घेऊन आलोय. ह्या अगोदर आपण वर्ग व वर्गमूळ या नावाचा टॉपिक बघितलाय. एकदम डिटेल मध्ये घेतले मित्रा. एकदम 0 पासून 1000 पर्यंतचे वर्ग कसे काढायचे अगदी डिटेल मध्ये घेतले. तर ज्या मित्रांनी तो व्हिडिओ बघितलाय तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली, जावा तो व्हिडिओ बघा. आयुष्यभर मित्रा 1000 पर्यंतचे वर्ग आणि एकदम मोठ्या मोठ्या संख्येचं वर्गमूळ कसं काढतात तुला कधीच अडचण येणार नाही. ते पण असं खास खास खास. तर बघ आता आपण त्याच्या पुढचा पार्ट घेऊन आलोय, घन. ठीक आहे. तर आता तुम्ही हा शब्द कुठेतरी ऐकला असेल, घन. आता घन म्हणल्यावर बऱ्याच लोकांच्या डोक्यात आला असेल, शाळेला आपण मागच्या बारीने जत्रेत गेलतो तिथनं ते तसलं ते घन घेऊन आलतो आहे की नाही. ते क्यूब म्हणतो त्याला आपण, क्यूब. तिकडे लाल, तिकडे हिरवा, मध्ये पिवळा, ते असं गार 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 फिरवून सगळं कलर एका जागी आणतो. बरोबर आहे का? एकदम करेक्ट भावा. तो घनच आहे, तो क्यूब आहे, पण तो भूमितीचा भाग झाला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आणखीन विषय, बुद्धिमत्तेमध्ये पण त्याचं रंगबिंग इकडं तिकडं दिलेलं असतात. तर ते टॉपिक आपण पुढे जाऊन बघणार आहे. पण आता आपल्याला घनसंख्येविषयी बोलायचं आहे. घनसंख्या, जसं वर्ग संख्या बघितल्या तसं घनसंख्या बघायची त्या. तर बघा, लक्ष द्या. घन म्हणजे क्यूब. इथं एक्स दिलंय आणि एक्सच्या डोक्यावर 3. एक्स म्हणजे भावा, आता एक्स म्हणल्यावर काय लोकांच्या डोक्यात ते काहीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील. भावा तसलं बोलत नाही मी. ठीक आहे. एक्स म्हणजे एका संख्येबद्दल बोलतोय. तर ह्या एक्सच्या जागी कुठली पण एखादा नंबर दिला असं, जसं की 5 दिलं, 5च्या डोक्यावर 3. जर डोक्यावर 3 आले की त्याला आपण काय बोलतो, घन. मग ह्याचा अर्थ नेमका काय असतो भावा? 5च्या डोक्यावर 3 याचा अर्थ असतो 5 गुणिले 5 गुणिले 5. 5चा 3 वेळा गुणाकार केलं की काय होतं? 5 5 25, 25 5 125. आता हे झालं घन. येते लक्षात? मग भावा आपल्याला काय करायचंय, असंच वेगवेगळ्या संख्या दिल्या तर त्यांचं घन. जसं की अजून बघ, 7चा घन. मग 7चा घन तुला पाठ असेल. काय जर म्हणले सर पाठ नाही हो, मग भावा पाठ करावं लागतात. कमीत कमी 10 पर्यंतचे घन तुला पाठ करायचे ते. ठीक आहे. पुढे बोलतो त्याबद्दल. तर बघ, 7चा घन म्हणजे काय काय बहात्तर काय करतात? 7चा घन म्हणलं की 7 गुणिले 3 करतात. ते 7 गुणिले 3 गुणाकार नाही करायचा दाद्या. 7 गुणिले 3 नाही तर डोक्यावर 3 दिले तर त्याचा अर्थ असा असतो, या काय 7च्या डोक्यावर 3 आहे म्हणून 7 गुणिले 7 गुणिले 7 असा 3 वेळा गुणाकार झाला की त्याला आपण घन बोलतो. मग 7 7 49 आणि 49 गुणिले 7 केले की 343 येतं. तर 7चा घन किती असते भावा? 343. येते लक्षात? असं तुला कमीत कमी आज 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजे. ठीक आहे. 10 पर्यंतचे घन तोंड पाठ कळतं का? रटायचं ते. आणि पुढे जाऊन जर तुला मोठ्या मोठ्या संख्येचं घनमूळ काढायचं असेल, ते पण असं डोळ्याने. कसं? डोळ्याने. त्यासाठी तुला 20 आणि 30 पर्यंतचे घन एवढं तुला पाठ करायचंय ते काही एका दिवसात करू नको. जरा दम खाऊन कर. 2-4 दिवस घे. पण भाऊ पाठ करताना फक्त लिहून काढ. ठीक आहे. नाहीतर असं एका चिठ्ठी लिहिशील, कुठं जर लावशील तिथं भिताडाला आणि त्याच्याकडे बघतो. एकदाच लावतो, ज्या दिवशी लावले ना त्या दिवशी एकदाच बघतो. परत जिंदगी त्यावर धूळ बसली काय सुद्धा बघत नाही. ते झटकवाय सुद्धा ध्यान होत नाही तुला. येते लक्षात? तसंच भिताडा लावून काय होत नसते भावा. ठीक आहे. तर आता तुला काय करायचंय, 10 पर्यंतचे घन आजच्या आज पाठ पाहिजे. ठीक आहे. नसल पाठ रोग इथं तुझ्या समोर दिसतात. तर बघ, लक्ष दे. काय दिलंय? 1चा घन किती आहे भावा? 1 आहे. 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. एवढं मला आजच पाहिजे, आजच्या आज. अभि म्हणतो ना तसं भाऊ, आजच्या आज पाठ पाहिजे एवढं. आता 11 ते 20 आणि 21 ते 30 आता हे नंतर कर. पण मला असं वाटतं आपण ह्यानंतर जेव्हा आपण घनमूळ घेणार आहे तोपर्यंत तुला कमीत कमी 20च्या घरापर्यंत जाऊन पाठ कर. म्हणजे घनमूळ कसं भावा डायरेक्ट हवेत येतं ना, ते जर बघायचं असेल तर ते तेवढं तुला काम करावं लागते. येते लक्षात? तर आता आपण काय करूया, जसं आपण माग वर्ग बघितलं भावा, वर्ग बघितलं. मग वर्ग बघताना आपण काय केलं, 1000 पर्यंतचे वर्ग कसे काढायचे ते बघितले भावा. 1000 पासून 1000 पर्यंतच्या कुठली पण संख्या दिली तर तिचा वर्ग कसं काढायचं ते बघितलं. मग आता तुला एवढा मोठा घन कधी विचारत नाही. असं नाही कधी म्हणणार 796चा घन काढा. येडा होणार तू, येडा. कारण भावा एक घन म्हणजे कुठल्याही संख्येचा अर्थ काय आहे? एका संख्येचा घन म्हणजे त्या संख्येला 3 वेळा गुणाकारात लिहायचंय.
काय करायचंय 3 वेळा. मग आता 796चं घन म्हणल्यावर किती होईल मोठं सांग बरं मला. 796 गुणिले 796 परत गुणिले 796. उजडण भावा. असं संध्याकाळी जर चालू केलं ना सोडवायला, उजाडलं तरी उत्तर चुकन तुझं. म्हणजे येणार पण टाइम कन्झ्युम येत नाही. आपल्याला घन जास्तीत जास्त 100 पर्यंतच्या संख्येच्या म्हणजे 100च्या आतल्या संख्यांचं घन विचारतात. आणि त्यात पण अजून काय करतंय शेवटी 00 लावते आणि मध्ये पॉईंट देते. मग ते सगळ्यात आपण शेवटी बघणार आहे आज. तर 100च्या आतल्या संख्यांचं घन. मग आता 100च्या आत म्हणजे 100चा सोपा सोडते नंतर बघू आपण. मग 100च्या अलीकडे काय असते 99. म्हणजे 1 ते 99 पर्यंतच्या संख्यांचं घन आज कसं काढायचं ते आपण बघणार आहे. येते लक्षात. त्यासाठी तुला सांगितलं 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजे ते. 20 पर्यंतचे घन झाल्यावर आपण लगेच घनमूळ घेणार आहे. त्यासाठी 1 दिवसाचा गॅप देतोय तुला. तर 1 दिवसात तुला काय करायचं येणाऱ्या पुढच्या 20 पर्यंतचे घन पाठ करायचे. ते जर केलं तर घनमूळ कसं हवेत येतं ते तुला मी दावतो डायरेक्ट. असं बोलून काही जमणार नाही. येते लक्षात. तर बघा आता आपल्याला काय करायचंय 100 पर्यंतच्या संख्यांचं घन कसा काढतात ते बघायचंय. तर बघ इथं वर लिहिले सरळ 2 अंकी संख्येचा घन. आता लहानात लहान 2 अंकी संख्येचा. आता 10 पर्यंतची तर पाठ करायचे सांगितले. एवढं तोंडपाठ पाहिजे. येते लक्षात. मग आता 10 पर्यंतचे घन पाठ झाले. आता आपल्याला काय करायचंय 2 अंकी संख्या म्हणजे 11 पासून आता ते पण 20 धरून चाल पाठांतर पण तरी पण 11 पासून 99 पर्यंतच्या संख्यांचा घन कसा काढायचा ते आज आपल्याला बघायचं एकदम इज्जत मध्ये. येते लक्षात. तर बघ तुझ्या समोर एक एक्झाम्पल देतो. असं दिलं 32चा घन. आता 32चा घन म्हणल्यावर बऱ्याच लोकांच्या डोक्यात येते सर तू आत्ताच बोलला काय 32 ला 3 वेळा गुणाकारात लिहायचंय. 32 गुणिले 32 गुणिले 32. मी आता काय करतो ह्या 32 गुणिले 32 ला असं एका खाली एक लिहितो आणि इज्जत मध्ये करतो. इथं जाणार टाइम तुझा 3 मिनिटं. त्यानंतर एक भला मोठा आकडा येणार इथं असा. आलेल्या आकड्याला परत 32 न गुणणार. परत लागणार तुला 3 मिनिटं. आणि 5-6 मिनिटं झाल्यावर तुला कळणार उत्तर चुकलंय. कुठंतरी कॅल्क्युलेशन मध्ये गफला करणार. येते लक्षात. मग माझं म्हणणं काय एवढं नको करू. हे तर सगळेच करतात. सगळी अख्खी दुनिया हेच करते. मग माझं म्हणणं आहे भावा एवढं करायचं नाही. मग काय करायचं पुढं बघ. बघ आता पुढं 32चा घन करताना आता सांगितलं तसं करायचं नाही. मग काय करायचं बघ भावा. आता 10वी पर्यंत बीजगणितामध्ये तू एक सूत्र बघितलंय. आता सूत्र म्हणल्यावर काय लोकांना एकदम अशी थंडी वाजून आली असेल. ठीक आहे. तर भावा सगळ्यात पहिलं ते सूत्र म्हणजे नेमकं ही जी काही शॉर्टकट म्हणतात ना नेमका काय लफडा आहे ते बघायसाठी तुला सांगतो. नेमका काय प्रकार आहे बघ. आता असं दिलं समजा तुझ्या तू हे कुठंतरी बघितलंय ए अधिक बी चा घन. मी नेमकं काय वापरणार आहे ते दाखवायसाठी हे सांगायलोय. बघ लक्ष दे. आता ए अधिक बी चा घन म्हणल्यावर बऱ्याच लोकांच्या डोक्यात ते दिसत असेल. नसल दिसत तर मी तुला दावतो. बघ आता काय आहे बाबा याचं सूत्र. पहिल्यांदा जी संख्या दिली तिचा घन करायचा ए चा घन. त्यानंतर अधिक काय करायचं ही जी पहिली संख्या आहे तिला 3 परत ए वर्ग बी परत अधिक 3 ला 3 तसंच. मग आता ए चा वर्ग झाला तसा आता बी चा वर्ग करायचा आणि शेवटी काय केले बी चा घन. काय सूत्र ए अधिक बी च्या कंसाचा घन आहे. नुसतं काय नालायक काय करतात ए अधिक बी चा घन म्हणतात आणि लिहितात पण असं. ह्याचा अर्थ ए वेगळा आहे अधिक बी चा घन फक्त तसं नाही बाबा. अख्ख्या कंसाचा घन आहे. येते लक्षात. तर बघ मग आता लक्ष दे काय दिलं सूत्र तुझ्या समोर ए अधिक बी चा घन बरोबर ए चा घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी चा वर्ग अधिक बी चा घन. येते लक्षात. तर बघ आधी मित्रांनो मी इज्जत मध्ये सांगतोय 4-5 गणित होस तर नीट लक्ष दे 100% समजणार. ठीक आहे. नाही समजलं तर दुसरा विषय आपण सांगू जी की तुझ्या आवडीचा असेल. ठीक आहे. तर आधी मला वाटतं नवीन काही गोष्ट शिकायला भेटली तर माणसानं शिकायला पाहिजे. येते लक्षात. तर बघ मग मी आता मगाचं जे एक्झाम्पल घेतलं तेच घेतो तुझ्या समोर.
तुझ्या समोर दिलं मी 32चा घन. आता मी सेम टू सेम ह्याचा वापर करणार आहे. आता हे पाठ करू नको, पाठ करायची गरज नाही. वापर करताना तुझ्या लक्षात येईल. तीच गोष्ट जर 4-5 वेळा वापरली ना, डोक्यात कायमचं फिट होऊन जाते. बघ, 32चा घन दिले. आता ही जी पहिलं वाल आहे ना, त्याला ए म्हण आणि हे दुसरं वाल आहे त्याला बी म्हण. आणि सुरुवात तिकडून करू आपण. येते लक्षात? काय केलंय त्यानं? बीचा घन म्हणजे 2चा घन. मग तुला आत्ताच काय बोललो? 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजेत. 10 पर्यंतचे पाढे 10 पाठ पाहिजेत. जर तुला पाढा येत नसेल तर तू गणित विषयाचा कायमचा नाद सोडून दे. जर तुला एखादा कोण बोलला तू पाढ न पाठ करता तुला अख्खं गणित शिकवतो, भावा खोटा येते. कारण पाठ म्हणजे असं नाही की मी म्हणत नाही असं रट 4थी पर्यंत आठवत असत. प्रत्येकाचे कमीत कमी 20 पर्यंतचे, काय बहादरांचे 30 पर्यंत पण पाठ होते, पण कमीत कमी 20 पर्यंत पाठ 100% पाठ असतात. येते लक्षात? तर बघ आता भावा, तसंच आता आपल्याला करायचंय. तर काय करायचं? ह्या पहिल्याला ए म्हणलं, दुसऱ्याला बी म्हणलं. सुरुवातीकडून करू. बीचा घन म्हणजे 2चा घन आणि डायरेक्ट घेऊन टाकायचं 8. त्यानंतर काय केले भावा? ह्या बीचा वर्ग केलाय म्हणजे 2चा वर्ग, त्याचा ए बरोबर गुणाकार करायचा आणि मग परत शेवटी जे काय येईल त्याला 3 न गुणायचं. काय केले? 2चा वर्ग त्याला 3 न गुणले आणि 3 न म्हणजे त्याच्याबरोबर जो अंक असेल ते न गुणायचं आणि शेवटी जे काही येणार त्याला 3 न गुणायचंय फायनली. पुढं आता जसं बीचा वर्ग झाला तसा एचा वर्ग परत राहिलेल्या बरोबर गुणाकार आणि मग शेवटी त्याची 3 पट करायचे आणि शेवटी एचा घन. आता काय लोकांना हे ऐकल्यानंतर असं एकदम काय झालंय, जड वाटत असेल तर एक काम करू आपण. काय, नीट बघ जरा, इकडं न लक्ष देता मी सांगतो त्याकडे ध्यान दे. फक्त 4 स्टेप आहेत त्या. कुठल्या? असं समज हे 2 अंक आहेत, ठीक आहे, बरं ते राहू दे. हे 2 अंक आहेत. घन म्हणजे शेवटच्या अंकवाली जी स्टेप आहे म्हणजे त्याला आपण पहिली स्टेप बोलू. घन आणि इकडचा घन, घन घन आणि मधल्या 2 स्टेप सारखे द्या. वर्ग गुणाकार तिप्पट, वर्ग गुणाकार तिप्पट. बघ लक्ष दे. घन वर्ग गुणाकार तिप्पट, वर्ग गुणाकार तिप्पट आणि घन. नसल लक्षात येत डायरेक्ट लाईन मारून धावतो. इथं बघ, पहिल्यांदा 2चा घन केला 8. त्यानंतर ज्याचा घन केला त्याचाच वर्ग करायचा. काय बोलते? ज्याचा घन केलाय त्याचाच वर्ग करायचा. 2चा वर्ग 4 आणि ते डोक्यात ठेवायचं. 2चा वर्ग 4 आणि 4 न राहिलेल्या संख्येबरोबर गुणायचं. 2चा वर्ग 4, 4 त्रिकम 12 आणि जे काही येते त्याला 3 न गुणायचं. 2चा वर्ग 4, 4 त्रिकम 12 आणि 12ची तिप्पट किती असते? 36. 36 ला 7 तिप्पट कुठून आली दाद्या? ह्याला आता 3 न गुणलंय ना, हे ते आहे. वर्ग गुणाकार करून तिप्पट. 2चा वर्ग 4, 4 त्रिकम 12 आणि जे काय येतं त्याची तिप्पट करायची. 36. 36 ला 6 चेले 3. आता 3 नंबरचे स्टेप कुठले? मग जसा ह्याचा वर्ग केला तसा ह्याचा वर्ग. 3चा वर्ग 9 गुणाकार कर आणि टिबल कर. 3चा वर्ग 9, 9 दुनी 18 आणि 18ची टिबल किती असते? 54. 54 आणि 3 57 ला 7 हातच्याले 5 आणि शेवटी एचा घन तसा ह्याचा घन. 3चा घन 27 आणि 27 आणि 5 किती असते भावड्या? 32. हे आलं तुझं उत्तर. येते लक्षात? मी सुरुवातीला परत एकदा क्लिअर करतो. 5 गणित होतं एकदम फोकस कर, परत तुला अडचण येणार नाही. आणि जरी हे जमलं नाही तर ह्याला दुसरा विषय सांगतो काय करायचं. पहिलं इकडं लक्ष दे. पण मी क्लिअर करतो आताच. घनापेक्षा घनमूळ लय सोपं आहे असं डोळ्याने येतं. ह्याचं उत्तर हे, ह्याचं उत्तर हे असं डायरेक्ट सांगू शकतो. पण घन म्हणल्यावर जरा थोडं दुखत. वर्ग सोपं आहे त्यापेक्षा घन थोडा दर्द आहे, पण वर्गमुळापेक्षा घनमूळ लय सोपं आहे. कळण तुला चालू केलं. आता लक्ष दे. पुढे आणखीन बघ, दुसरी संख्या घे. 42चा घन. परत सांगितलं 4 स्टेप आहे त्या. पहिली शेवटच्या अंकाचा घन करायचा. 2चा घन किती असतो बाबा? 8. परत ज्याचा घन केलाय त्याचाच वर्ग. 2चा वर्ग 4 राहिलेल्या बरोबर लगेच गुणाकार करायचा. 2चा वर्ग 4, 4 चौक 16 गुणाकार केला रे केला. गाबदिशना टिबल करायचे. 2चा वर्ग 4, 4 चौक 16 आणि 16ची टिबल. 16ची टिबल 48. 48 ला 8 हातचेले 4. नसल खोपडीत बसत तर साईडला लिहून घ्यायचं, पण शक्यतो डायरेक्ट करू. पुढं आता ह्याचा वर्ग झालाय तर ह्याचा वर्ग.
लगे घन नाही, घन घन ह्या शेवटच्या आणि पहिल्या स्टेप आहेत त्या. मधल्या 2 स्टेप वर्ग गुणाकार टिबल, वर्ग गुणाकार टिबल आहे. मग आता 4चा वर्ग 16, 16 दुनी असतं 32 आणि 32 ची टिबल असते बाबा 96. नसल कळत तर इथं करून बघ. 32 ला 3 न गुणलं किती आलं 96. 96 आणि 4 किती असते भावा 100. 100 ला 0 हातचे आले 10. मग आता ह्याचा पण वर्ग झाला तर आता ह्याचा घन 4चा घन 64. 64 आणि 10 किती असते भावड्या 74. असं उत्तर येणार. ठीक आहे. पुढे आणखीन बघ. समजा तुला असं दिलं 51चा घन. काय नाही ठरल्याप्रमाणे आता ते फॉर्म्युला बिर्मुला गेला माग. आता डायरेक्ट डोक्यात विषय. 4 स्टेप आहेत त्या. कुठल्या घन वर्ग गुणाकार तिप्पट वर्ग गुणाकार तिप्पट घन. परत एकदा बघ. असं दिलं काय सांगितलं घन वर्ग गुणाकार तिप्पट वर्ग गुणाकार तिप्पट घन. परत आणखीन बघ घन वर्ग गुणाकार तिप्पट वर्ग गुणाकार तिप्पट घन. वापर करू आपण आता. ठीक आहे. बघ लक्ष दे. बघ कोरा. हा 51चा घन करायचं. काय ठरलं आपलं पहिल्यांदा घन 1चा घन 1. परत वर्ग गुणाकार करून तिप्पट. 1चा वर्ग 1. 1 ला 5 न गुणल्यावर काय असते 5 आणि त्याची तिप्पट वर्ग गुणाकार तिप्पट. 1चा वर्ग 1. 1 5 5 आणि 5 ची तिप्पट किती रे मावड्या 15. 15 ला 5 हातच्याला 1. आता ह्याचा वर्ग झाला तसा ह्याचा वर्ग लगेच जोडीनच आहे. ह्याचा झाला कार्यक्रम ह्याचा करायचा. मग 5चा वर्ग 25. 25 1 25 त्याची तिप्पट 25 त्रिक किती असते 75 आणि इकडचं 176 ला 6 हातच्याले 7. नवीन हात चाला की भावा मागचा कापून टाकायचा. ठीक आहे. पुढं मग आता शेवटी ह्याचा घन केलता तसा आता ह्याचा घन 5चा घन 125 आणि ह्या 125 मध्ये 7 टाकल्यावर किती असते बावड्या 132. हे तुझं आलं उत्तर. पुढं आणखीन एक बघू. समजा तुला असं दिलं 34चा घन. काय केलं 34चा घन दिलं. मग आता 34चा घन दिल्यावर परत ठरल्याप्रमाणे काय घन वर्ग गुणाकार तिप्पट वर्ग गुणाकार तिप्पट घन. बघ दाद्या काय पहिल्यांदा 4चा घन करायचा. 4चा घन 64 ला 4 हातच्याले 6. मग ज्याचा घन केलाय त्याचाच वर्ग करायचा. 4चा वर्ग 16. मग 16 त्रिक असतं 48. मग जे काही येणार त्याची तिप्पट करायची. मग भावड्या 48 ची तिप्पट करून घे साईडला. 144 येते. 144 आणि 6 किती 150. त्यातला 0 हातच्याले 15. हे सगळं कापून टाकायचं मग परत. मग आता ह्याचा वर्ग झाला तसा ह्याचा वर्ग 3चा वर्ग 9. 9 चोक काय असते 36. मग आलेल्याचे परत तिप्पट आहे. वर्ग गुणाकार तिप्पट तेवढं ध्यानात ठेवावं लागतंय. 3चा वर्ग 9. 9ची 9 न ह्याला गुणायचं. 9 चोक 36 आणि 36 ची तिप्पट किती असते 108. नसेल तर परत सांगितले साईडला करून घ्यायची. मग 108 आणि 15 123. मग 123 ला 3 हातच्याले 12 आणि शेवटी दाद्या 3चा घन किती असतोय 3चा घन किती असतोय 27. हे दोघं जोडलं 39 असं येणार उत्तर. पुढं समजा तुला असं दिलं 61चा घन. परत ठरल्याप्रमाणे 4 स्टेप आहे त्या. घन वर्ग गुणाकार तिप्पट वर्ग गुणाकार तिप्पट घन. फक्त कॅल्क्युलेशन छानपैकी करायचं. इज्जत मध्ये करायचं. बघ 1चा घन 1. परत त्याचाच वर्ग 1चा वर्ग 1. 1 न 6 ला गुणलं 6 1 6 आणि त्याची तिप्पट साहित्रिक किती असते भावा साहित्रिक 18. 18 ला 8 ला 1. मग आता भाऊ ह्याचा विषय झाला. मग आता इकडे ये. ह्याचा वर्ग झाला तर ह्याचा वर्ग. ही लाईन मारल्यावर होतं कुठपर्यंत आलते. ह्याचं केलं तर वर्ग गुणाकार तिप्पट. 1चा वर्ग 1. 1 न 6 ला गुणलं 6 1 6. 6 ची तिप्पट 18. 18 ला 8 ला 1. आता पुढं ह्याचा वर्ग 6चा वर्ग 36. 36 1 36 आणि मग वर्ग गुणाकार तिप्पट. 6चा वर्ग 36. 36 1 36 आणि 36 ला 3 न गुणल्यावर किती असते 108. 108 आणि 1 109 ला 9 हातच्याले 10 आणि मग शेवटी 6चा घन करायचा भावा. 6चा घन असतो 216. पाठ पाहिजेत 10 पर्यंतचे घन पाठ. मग हे दोघं जोडल्यावर किती झालं 216 आणि 10 226. मग असं येणार उत्तर. येते लक्षात कळतंय. अजून एक बघ
हे शेवटचं आहे. आणि त्यानंतर मी परत तुला काहीतरी सांगतो, कारण मला माहित आहे तुझ्या डोक्यात काय चाललंय. हे बघून तू जसं मी पुढे जातोय तुला असं वाटलं असं त्याच्या आईला घन कॅन्सलच करावा. काय लोक तर व्हिडिओ मध्ये बंद करून पळून जायला बसलेत. पण थोडं 2 मिनिटं वेट करा. दुसरा विषय सांगतो, तुला आवडेल असं करू आपण. ठीक आहे, त्याला इलाज नाही. तर बघ, समजा तुला असं दिलं 52 चा घन. काय केलं? 52 चा घन. थांब जरा थोडं रंगीबिरंगी केले तुला जरा इंटरेस्ट येईल आहे ना, पांढरं पांढरं माझी येणं आहे ना. घे आता लाल. मग काय ठरलं? 4 स्टेप आहे त्या. घन 2 चा घन 8. परत ज्याचा घन केलाय त्याचाच वर्ग. 2 चा वर्ग 4. 4 25. स्टेप बघ. वर्ग गुणाकार केला आणि तिप्पट. 2 चा वर्ग 4. 4 25 आणि 20 ची तिप्पट झाली किती? 20 ची तिप्पट 60. मग 60 ला 0 हातच्या आले 6. मग आता ह्याचा वर्ग झाला तर ह्याचा वर्ग. मग 5 चा वर्ग 25. 25 दुनी 50 आणि गुणाकार केला रे केला. टिबल करायचे, डबल नाही. 5 चा वर्ग 25. 25 ची डबल 50 आणि 50 ला 3 गुणल्यावर किती असतं? 150. आणि 150 आणि हे वरचे 6 बावड्या 156. 6 हातच्या आले 15 आणि मग शेवटी 5 चा घन 125 आणि हे 15 टाकलं झालं 140 आणि असं आलं उत्तर. आता हे जरा 50च्या अलीकडचं आकडं हलकं फुलकं दिसतात म्हणून बरं वाटतंय. पण हीच जर तो 50च्या पुढचे आकडे घेतले मग किती दुखतं फक्त तुला दाखवतो. बघ, समजा तुला असं दिलं असतं 75 चा घन. आता तू गंमत बघ काय होते. तू परत म्हणणार घन 5 चा घन 125. लिहिताना 5 हातचे आले 12. ओके. परत काय म्हणणार? ज्याचा घन केलाय त्याचाच वर्ग. 5 चा वर्ग 25. मग 25 न 7 ला गुणलं. 25 7 175 आणि हे 175 ला परत तू बावड्या 3 न गुणणार. मग 17 त्रिक 51 आणि 5 त्रिक 15 म्हणजे झालं किती? 525. मग हे 525 मध्ये बावड्या परत 12 मिसळायचं. येडा होणार येडा तू. मग हे काय होणार? 537. 7 हातच्याले असं. ठीक आहे. आणि परत शेवटी आता हे तशीच झाले. अजून पुढं परत वर्ग गुणाकार करून टिबल. मग 7 चा वर्ग 49. 49 ला 5 न गुणणार. मग 49 ची 5 न गुणणार त्याला 3 न गुणायचं म्हणून डायरेक्ट आपण 15 न गुणलं तरी चालते. मग काय झालं? 15 गुणले 49 काय करणार? 15 चौक 60 आणि 15 नवे 135. मग झालं किती? 735. आणि ह्या 735 मध्ये बाहुड्या हे टाकणार 8 8 7. इथं लिहिणार 8 आणि परत 78 हातच्याला. मग परत ह्याचा घन. आता 7 चा घन पाठ असला ठीक नाही तर पळापळच. मग परत 343. मग 8 आणि 3 11. हातच्याला 1 आणि परत इथे 1. 7 आणि 4 11 आणि 1 12. 12 ला 2 हातच्याला 1 आणि हे असं 421 येईल. आणि मग असा दम लागणार तुला उत्तर काढल्या. येते लक्षात? मग माझं काय म्हणणं आहे बाबा, हे जे काय केलंय ह्या मेथडला लिमिटेशन काय येते? ह्या नाही म्हणजे जे काही सूत्रवालं म्हणलं ना ए अधिक बी चा घन, त्याचा प्रॉब्लेम काय आहे? जेव्हा तुम्ही 50च्या अलीकडच्या 32 33 40 38 54 52 62 61 71 अशा संख्यांचं घन काढणं बरं पडतं. पण जर तुला पेपरात एड्याच्या भरात त्यानं दिलं की बाबा 93 चा घन काढा, त्यानं म्हणला 89 चा घन काढा, तू जाणार कोमात. काय होणार? डायरेक्ट जाणार कोमात. म्हणून भावा ह्याला दुसरी मेथड आपली इज्जतवाली करायची. काय आहे तेवढं बघून घे. हे सगळं हटवतो भावा, हे काय नाही कामाचं आपल्या. येते लक्षात? तर बघ आता, हा हलक्या फुलक्या संख्या दिल्या जसं की हिथं दिलं होतं मी. ठीक आहे. तर हे असं तू करू शकतो भावा. ह्या संख्यांना त्यासाठीच हे मेथड सांगितले. काय विषय होता ह्याचा? येते लक्षात? मग हे तू करू शकतो. पण ज्या वेळेस तुला आता सांगितलं तसं मोठ्या संख्या दिल्या बघा. मग आता ज्यावेळेस एकदम मोठ्या मोठ्या संख्या येणार आहे त्या, तर त्यांचं घन कसा करायचा बघ. तुझ्या आवडीची मेथड आहे इज्जतवाली. बघ बाबा, समजा तुला असं दिलं 54 चा घन. आता मगाशी केलं घन, परत वर्ग गुणाकार टिबल, वर्ग गुणाकार टिबल आणि घन ह्या मेथडने येणारच आहे. पण मी काय म्हणलं, जर मोठं मोठं आकडं दिलं तर त्रास होतो. मग ते त्रास होऊन असं वाटत असेल तर तुला काय करायचंय बघ. पहिल्यांदा मला सांग, घन म्हणजे एका संख्येचा 3 वेळा गुणाकार. म्हणजे
मी त्याला असं म्हणू का 54चा वर्ग आणि मग त्याला 54 गुणायचंय. हे तुझ्यासाठी एवढी इज्जत म्हणली नाही तर डायरेक्ट करायचं. मग आता 54चा वर्ग तुला माहित आहे बाबा काय करतो 54 म्हणल्यावर 50च्या जवळ आहे. मग 2 अंकाचा वर्ग कसा करतात तुला सांगितले. ज्या मित्रांनी तो व्हिडिओ बघितला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तुम्हाला कळेल काय केले. मग 54चा वर्ग करताना काय करणार 50ला 4 जास्त आहे म्हणून 4चा वर्ग 16 आणि 50ला 4 जास्त आहे म्हणून ह्या 25 मध्ये तेवढं 4 मिसळायचं बावड्या. 50 म्हणल्यावर 50च्या जवळच्या संख्याचा वर्ग करताना 25 ध्यानात ठेवायचं आहे. मग काय केलं 25 आणि 4 2916 झालं. मग आता ह्याला फक्त करायचं काय 54 गुणायचं. मग चल 4 संग 24 ला 4 हातच्याले 2 परत 4 एके 4 4 आणि 2 काय असते 6 परत 9 चौक 36 ला 6 हातच्याले 3 आणि परत 4 दुनी 8 आणि 3 झालं 11. मग 5 साठी लावतो 0 परत 5 सक 30 5 सक 30 ला 0 हातच्याले परत 3 असतो. ठीक आहे. आणि परत 5 एके 5 आणि 3 झालं 8 आणि परत 5 9 45 ला 5 हातच्याले 4 आणि 5 दुनी 10 आणि 4 काय असते बावड्या 14. मग एवढं बेरीज करायची 4 6 8 आणि 6 14 ला 4 हातच्याले 1 5 आणि 2 7 आणि इकडं 5 आणि हे असं उत्तर येणार. आता हे का सांगितलं तर परत सांगायला तुला जर तुला असं दिलं बावड्या 83चा घन. मग आता 83चा घन करताना तू परत मागाच्या सारखं वर्ग गुणाकार टिबल बिबल करताना तुला चक्कर येईन बाबा. मग ती यायची नसेल असं वाटत असेल तर तू काय करायचा ह्या 83चा करायचा वर्ग तुला शिकवलं तसं आणि आलेल्या वर्गाला फक्त शेवटी काय करायचं 83 ने गुणायचं म्हणजे येतो घन. मग आता इलाज नाही. पहिली गोष्ट एवढ्या मोठ्या संख्यांचा घन विचारत नाहीत, विचारला तर जमलं पाहिजे म्हणून आपण हे घेतोय. तर बघ काय करणार 83चा वर्ग त्याला 83 ने गुणायचं. मग 2 अंकाचा वर्ग कसा करतात तुला शिकवलेलं 3 स्टेप. आता 50च्या जवळ नाही इकडच्या तिकडच्या 2 अंक्या संख्यांचा बोलतोय आपण. ठीक आहे. काय करायचं 3 स्टेप आहे त्या वर्ग गुणाकार करून डबल वर्ग व्हिडिओ मध्ये ते सांगितलेलं आहे ह्याच्या अगोदरच्या. तर बघ 3चा वर्ग काय असतो बावड्या 9 परत काय करशील गुणाकार करून डबल 8 त्रिक 24 आणि गुणाकार केला गाप दिशना डबल करायचे. मग 8 त्रिक 24 आणि 24 ची डबल काय असते 24 ची डबल 48 48 ला 8 हातच्याले 4 आणि मग परत 8चा वर्ग 64 आणि 4 काय असते 68. मग भाऊ मग आता हे झालं काय हे झालं थांबा जास्त पुसलं गेलं हा आपलं हे बरं आहे. हा तर बघ आता काय केलं हा झाला वर्ग. मग आलेल्या वर्गाला फक्त काय करणार 83 न गुण. मग आता हे असला गुणाकार तू बावड्या दुसरी तिसरी पासून करतोय म्हणून मी म्हणलं तुझ्या आवडीचं काम आहे चटकन करून टाक विषय संपला आपल्याला पुढे जायचंय. मग काय करणार भाऊ चल पहिल्यांदा 3 अख्ख्या संख्येला गुणायचं. मग काय असते 3 9 27 ला 7 हातच्याले 2 परत 8 त्रिक 24 आणि 2 किती असते 26 6 हातच्याले 2 परत 8 त्रिक 24 आणि 2 26 ला 6 हातच्याले 2 आणि परत 3 संग 18 आणि 2 काय असते बावड्या 20. 8 साठी लावला 0 मग 8 नाक्याला गुणून घे 8 9 72 ला 2 हातच्याले 7 8 8 64 64 आणि 7 बेरचा तेवढ्या खापा खापा आल्या पाहिजे त्या. मग 8 8 64 64 आणि 7 असते 71 ला 1 हातच्याले 7 परत 8 8 64 आणि 7 काय असते 71 ला 1 हातच्याले 7 आणि 8 संग 48 आणि 48 आणि 7 किती असते बावड्या 55. या दोघांची कर बेरीज 7 8 7 1 7 5 आलं माझं उत्तर. मग ठीक आहे. मग आता हे करताना तुला काही स्ट्रगल करावं लागत नाही फक्त काय करायचा 2 अंकीचा वर्ग करतो तसा वर्ग कर आणि मग त्याला काय करायचं त्या संख्येनं गुणायचं. हे झाली इज्जतवाली मेथड. ज्या लोकांना मगाशाचं मळमळ झाल्यागत होतं गरगर लागत होतं अचानक चक्कर आली त्या लोकांसाठी ही इज्जतवाली मेथड आहे. आणि ज्यांना वाटतं मी एकदम ब्रिलियंट आहे माझं कॅल्क्युलेशन अख्ख्या दुनियेत नात कोण करत नाही मग त्यांच्यासाठी बावड्या ही आपली मेथड होतीच. कुठली वाली हे वाली. ठीक आहे. मग ह्या मेथडनं करू शकतोस. ठीक आहे. ह्याची जरा चांगली प्रॅक्टिस कर आणि तू एक साधारण आज गेले की 20 गणित सोडव. मग हे जर एवढी गणित सोडवले तर तुला ही मेथड सुद्धा 1 नंबर जमणार. फक्त कॅल्क्युलेशन चांगलं करायचं 10 पर्यंतचे घन जाग्यावर पाठ पाहिजे ती पाड बिडत खतरनाक आल्या पाहिजे ते बेरजा बिरजा अशा हवेत झाल्या पाहिजे त्या. ठीक आहे. मग आता आपण काय करूया आता हे एक माझं झाले मग तुझ्यासाठी काहीतरी होमवर्क देऊया का नाही. मग घे म्हणजे पुढे जाता येते आपल्याला. तर घे तुला एक 4-5 गणित देतो ते सोडव मग आपण पुढे जाऊया. तर बघ 44चा घन पुढं
56चा घन, 37चा घन, पुढं 71चा घन, 82चा घन, 93चा घन. ठीक आहे. हे जे काय उत्तर येते मित्रा सोडून कमेंट बॉक्स मध्ये मला पाठव, म्हणजे कळतंय तू सोडवलेला बरोबर आहे का नाही. ठीक आहे. आता पुढे जायचंय. एकदम महत्वाचा पॉइंट, ह्याच्यासारखं सोपं काय नाही. आपण शून्य शेवटी असल्यावर वर्ग कसा केलता तसंच काहीतरी इथं घनाच्या बाबतीत करायचंय. बघ आधी, शेवटी शून्य म्हणजे जसं की तुला माहितच आहे, 10चा घन, 20चा घन, येते लक्षात, 30चा घन, परत 400चा घन. आता बघ की ह्या सगळ्या संख्या शेवटी शेवटी मधले आदले नाही बोलत मी, शेवटी शून्य असल्यावर त्या संख्यांचा घन कसं करायचा ते आपल्याला आज बघायचंय. तर लय महत्वाचं आहे, लय भारी आहे, तू लक्ष दे फक्त. आता वर्गाच्या वेळेस काय केलं तर जरा आठवण करून देतो तुला. मी असं दिलं होतं 40चा वर्ग. ठीक आहे. मग काय केलं तर तू दाद्या, सुरुवातीला शून्य नाही असं समजला आणि राहिलेल्या संख्येचा वर्ग करून घेतला. मग आता शून्य सोडल्यावर काय दिसते दाद्या, 4. मग 4चा वर्ग किती असतो, 16. आणि त्यानंतर काय केलं, शून्याची संख्या मोजली आणि इथं शून्य एकच दिसतोय आणि वर्ग करताना डोक्यावर 2 असतं म्हणून जेवढे पण शून्य त्याची डबल केली. डबल का केली तर डोक्यावर 2 होतं म्हणून. मग 1 ची डबल 2 असते तर 2 शून्य लावलेले. पुढं असं दिलं तुला. मग काय केलं तर 3चा वर्ग केलता 9 आणि 2 शून्य तर त्याची डबल किती झाली, 4 शून्य. येते लक्षात. मग आता असंच आपल्याला घनाच्या बाबतीत करायचंय. मग काय करणार भाऊ, आता सुरुवातीला शून्य सोडून राहिलेल्या संख्येचा घन कसं करतात ते बघायचंय. तर बघ, 1चा घन किती असतो, 1. पुढं शेवटी काय करायचं, किती शून्य 1. मग आता घन करताना डोक्यावर 3 असतं म्हणून जेवढे पण शून्य त्याची करायची टिबल. काय करायची, टिबल. मग टिबल करतं ना, डबल टिबल, टिबल शीट तसं. मग 1 ची टिबल झाली 3, फक्त 3 शून्य लावायचे. परत सुरुवातीला शून्य सोडून राहिलेल्या संख्येचा घन, मग 2चा घन असतो 8. मग इथं 1 शून्य आहे तर त्याची टिबल परत 3 शून्य झाली. 3चा घन किती, 9 म्हणजे येड्याच्या भरात. 3चा वर्ग नाही बोललो, घन. आता 3चा घन काय आहे, 27. मग आणि इथं 1 शून्य दिलं तर त्याची टिबल केली 3 शून्य. मग आता खाली बघ, 4चा घन किती झाला बावड्या, 4चा घन किती असतोय, 64. आणि मग इथं 2 शून्य येत्या, मग 2 शून्यची टिबल असते बावड्या, 2 ची टिबल किती झाली, 6 झाली ना. येते लक्षात. पुढे आणखीन बघ, समजा तुला असं दिलं 70चा घन, काय विषय नाही. परत काय करणार तू, 7चा घन असतो 343 आणि इथं 1 शून्य, डोक्यावर 3 आहे म्हणून टिबल केली. ठीक आहे. पुढे जर समजा तुला असं दिलं, आता काय जर म्हणले सर तू तर बोलला 100च्या अलीकड, शेवटी शून्य लावलं काही प्रॉब्लेम नाही म्हणून करायले. बघ, मग त्यासाठी तुला 11चा घन पाठ पाहिजे. सांगितलं तुला 20 आणि 30 पर्यंत करायचे. मग 11चा घन किती असतो, 1331. मग 1 ची टिबल 3 शून्य झाले. पुढे असं दिलं असतं समजा 1200, त्याचा घन करायचा आहे. मग काय करणार तू, परत 12चा घन किती असतो बावड्या, 1728. आणि मग परत 2 शून्य ती त्याची टिबल झाली. ओके. पुढं समजा आणखीन जर समजा थोडं मोठं दिलं, त्याला वाटलं की आता ह्या पोराला जरा थोडा त्रास द्यायचा आहे, मग दिले असं त्यानं काय येणार नाही, पण आलं तरी सुट्टी देऊ नको. मग आता शून्य सोडल्यावर काय राहते, 35. मग आता 35चा घन कसा करतात ते मगाची मेथड त्यानं करू शकतो किंवा वर्ग करून 35 न गुणणं. मी आता पहिल्यावाल्या मेथडनं करतो, शून्य नाही असं समजून आपण करूया. तर बघ बाबा, शून्याचा विचार शेवटी करू. काय ठरलं होतं, घन वर्ग गुणाकार टिबल, वर्ग गुणाकार टिबल आणि घन. मग 5चा घन किती असतोय बावड्या, 125. त्याला 5 लिहायचं 12 हातचे. परत 5चाच वर्ग करायचा, 5चा वर्ग असतो 25. मग 25 न 3 ला गुणलं 75. मग जे काही येतं त्याची टिबल करायची. मग 75 ची टिबल असते बाबा 225. मग ह्या 225 मध्ये जर 12 टाकले तर झालं 237. 7 हातच्याला 23. हा कट कर. मग पुढं काय झालं, आता ह्याचा वर्ग झाला तसा ह्याचा वर्ग करूया. मग 3चा वर्ग काय असतो बाबा 9 आणि गुणाकार वर्ग गुणाकार टिबल लक्षात आहे ना. मग 3चा वर्ग 9, 9 न जर 5 ला गुणलं
तर काय होतं 45. मग जे काय आलं त्याची टिबल करायची परत, वर्ग गुणाकार करून टिबल अशी स्टेप आहे. मग 3चा वर्ग 9, 9 5 45 आणि 45 न 3 ला गुणलं तर 135 असते बावड्या. मग हे दोघं जर जोडलं झालं 158, 8 हातच्याले 15 आणि मग शेवटी 3चा घन असतो 27 आणि हे झालं 42. आणि भाऊ आता शून्याकडे जा, 1 0 त्याची टिबल कर. कळलं? काय नाही, तेच एवढं मोठं येणार नाही, पण आलं तरी सुट्टी देऊ नको. मग आपलं हलकं फुलकं बरं आहे. समजा तुला असं दिलं असतं कसं, परत 30 पर्यंतचे घन पाठ कर म्हणले. मग 25चा घन किती असतो बावड्या 15 625 आणि परत 1 0 तर त्याची टिबल करायची. ह्या पॉइंट मध्ये महत्वाचं समजायचंय काय तुला, शून्य शेवटी आले अशा संख्यांचा घन कसा करायचा. तर काय सांगितलं, ही शून्य सोडून राहिलेली जी संख्या आहे तिचा आधी घन तुला शिकवला तसा कर आणि एकदा घन करून झाला शेवटचे शून्य मोजायचे. आणि भावड्या टिबल का करायची तर डोक्यावर 3 असतं म्हणून. मग 1 0 तर त्याची टिबल झाली 3 0, ते तेवढं लिहिलंय. जर समजा तुला असं दिलं असतं आणि ह्याचा घन म्हणलं, कायला टेन्शन घ्यायचंय, 1चा घन झोपे सुद्धा दिसतो तुला, 1चा घन 1, मग इथं 4 0 येते, त्याची टिबल किती झाली 12, 4 त्रिकम 12 असते. मग आता 12 गोळं लावायचं, हे 1 2 3 4, 3 3चं 4 गट्ट करून टाकलं. येते लक्षात. मग शेवटी शून्य असल्यावर घन कसा करायचा ह्याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, नाही. मग आता काय करूया, हे झालं माझं, मग तुला पाहिजे ना काहीतरी, मग तुला देतो. तू त्याचे काय करायचे, जे काय उत्तर येतं ते भावा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. ले 130चा घन, पुढं 900चा घन, पुढं 8000चा घन, पुढं 500चा घन, 150चा घन, 1800चा घन, 510चा घन, 720चा घन. ठीक आहे मित्रांनो, याचं जे काय उत्तर येते कमेंट बॉक्स मध्ये भावा सांगायचंय. ठीक आहे. आता ह्या घनामधला आपल्याला एक शेवटचा पॉइंट बघायचा आहे. आणि भावा परत जिंदगीत तुला कधी पण घनावर प्रश्न आला की परत जिंदगीत डोक्याला काही शॉर्ट होणार नाही. मग आता बघ दशांश अपूर्णांक. आता हे दशांश अपूर्णांक काय चक्कर आहे, आपण वर्गाच्या वेळेस बघितलं, आता परत सांगतो. बघ आता दशांश अपूर्णांक म्हणजे उदाहरणार्थ तुला सांगतो, असं दिलं 3.5 ही जी संख्या हिला म्हणायची दशांश अपूर्णांकातली संख्या. ठीक आहे. असं दिलं 0.15, तर अशा संख्यांचा आपल्याला काय करायचंय, घन काढायचंय. अजिबात लोड घेऊ नको. वर्गाच्या वेळेस तुला काहीतरी सांगितलेलं परत एकदा आठवण करून देतो. वर्ग करताना काय केलं बघ, असं दिलं 0.04चा वर्ग. मग त्यावेळेस मी काय सांगितलं, दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि राहिलेल्या संख्येचा वर्ग करायचा. मग सांग दशांश चिन्ह आठवल्यावर काय दिसते बाबा, 0.04 म्हणजे काय असते भावा, ह्या 4च्या पुढे किलोभर शून्य लावलं ना तर ह्याची किंमत 1 किलो नाही, 4 किलो नाही, 4च राहते. हाय अशी 4 राहते, किती पण शून्य लाव पुढं, काय फरक नाही पडत. ठीक आहे. त्यामुळं जर दशांश चिन्ह हटवला तर हे दिसतंय 4. मग 4चा वर्ग तुला माहित आहे 16. थांबा अलीकडे झालं नाही. 4चा वर्ग काय 16. आणि त्यानंतर आपण काय केलं, दशांश चिन्हाची घरं मोजली, ते काय उजवीकडनं डावीकडे मोजायचे, इकडून तिकडं नाही, तिकडून इकडं. मग किती घरं सोडून दशांश चिन्ह आहे बाबा, 2 घरं सोडून आहे. म्हणून आपण काय करतो, डोक्यावर 2 असल्यामुळे जेवढी पण घर आहे त्याची डबल करतो. मग 2 घराची डबल काय असते 4 घरं. मग 4 घरं, मग हे 2 आहे ती, आणखीन कमी पडले तर 2 शून्य लावायचे मग दशांश चिन्ह लावायचं, अशी 4 घरं होत्या. येते लक्षात. पुढे आणखीन एखादं बघ, असं दिलं 0.00 आणि मग 6चा वर्ग म्हणले भाऊ, चुकून घन झाले, घन चालू आहे ना त्यामुळं वर्ग. ठीक आहे. मग आता बघ दशांश चिन्ह आठवल्यावर काय दिसते 6. मग 6चा वर्ग किती असतो 36. मग आता भावड्या काय करशील, दशांश चिन्ह किती घरं सोडून आहे तेवढं बघायचं. 3 घरं, डोक्यावर 2 आहे म्हणून 3ची डबल काय असते 6. मग 2 कमी पडले किती 4, अशी झाली 6 घरं. आणि त्यानंतर दशांश चिन्ह, हे झालं वर्ग. मग आता जसा वर्ग केला भावा तसा आपल्याला करायचंय, काय करायचंय, घन करायचंय. मग त्यासाठी मी तुला काय संख्या इथं लिहितो, आधी त्याच्याकडे लक्ष दे. समजा असं दिलं तुला
0.02चा घन. ठीक आहे, असं दिलं 0.003चा घन. पुढं 0.04चा घन. येते लक्षात? मग बघ अजून इकडं देतो अजून. समजा असं दिलं 0.007चा घन. पुढं 0.11चा घन. परत 1.2चा घन. असं काय बोललो तुला? तर बोललं तर काय सुट्टी देतो का? लगेच सांगितलं तसं करून टाकायचं. मग बघ काय सांगितलं, दशांश चिन्ह नाही असं समजायचं. आता मगाशी वर्ग केलता, पण आता आपल्याला काय करायचं आहे, घन. मग आता दशांश चिन्ह हटवल्यावर काय दिसते बावड्या? 2 दिसते. मग 2चा घन किती असतो? 8 असतो. 2चा घन काय असतो? 8. मग आता घरं मोजायची. किती घरं सोडून दशांश चिन्ह आहेत त्या? 2. मग 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे आणि घन करताना डोक्यावर 3 असतं म्हणून आता टेबल करायची. वर्ग करताना डोक्यावर 2 होतं म्हणून डबल. आता घन करताना डोक्यावर 3 आहे म्हणून टेबल. मग भावा 2ची टेबल किती झाली? 6. 2 ला 3 गुण की 2-6. मग आता 6 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे 1. जेवढे कमी पडले तेवढा खिसा भरून शून्य आहेत ना, खास 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 देऊन टाकायचे. किती कमी पडले बाबा? 5 कमी पडले. मग ते 5 शून्य लावून टाक, आहे का नाही? बघ की हे 5 आणि इकडचं एक 6 घरं आणि 6 घराच्या नंतर दशांश चिन्ह, तर ह्याचा घन आला 0.00008. ठीक आहे, तोंडाला फेस तर 0 म्हणावं लागते. बघ पुढं 3चा घन 27. दशांश चिन्ह आहे असं समजलं. मग आता परत काय करायची? घरं मोजायची. 3 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, डोक्यावर 3 असतं म्हणून 3ची टेबल किती असते? 9. मग इथं 2 आहे, ती किती कमी पडले? 7. मग आता 7 गोळं लावायचं बावड्या. 3 3 3 आणि ही नाही. पुढचा मग किती झाले? 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि इकडचे 2 9 घरं सोडून दशांश चिन्ह. पुढं परत दशांश चिन्ह नाही म्हणल्यावर 4. मग 4चा घन काय कलाकार म्हणतात? 16. मी वर्ग नाही बोललो, घन. 4चा घन काय असतो? 64. आणि मग परत 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे. मग 2ची टेबल का करतो? तर डोक्यावर 3 असतं. मग 2 ला 3 गुणल्यावर 6 असतं. मग 6 घरं सोडायची. मग आता ही ती 2. जेवढे कमी पडले तेवढे, जबरदस्ती करू नको. 6 पाहिजेत ना, मग ऑलरेडी 2 आहे ती. मग जेवढं कमी पडलं तेवढं ती. मग 4 कडले ना, मग 4 शून्य लावायचे आणि मग दशांश चिन्ह. पुढे इकडं 7चा घन तुला पाठ आहे आता. किती झाले? 343. मग आता इथं 3 घरं सोडून दशांश चिन्ह आहे. मग 3ची टेबल किती असते? 9. मग आता इथं ऑलरेडी 3 आहे, ती किती कमी पडले? 6. मग हे 6 शून्य लाव आणि मग दशांश चिन्ह लाव, डायरेक्ट उत्तर. पुढं 11चा घन आत्ताच रटला तू. किती? 1331. मग आता परत 2ची टेबल असती 6. ऑलरेडी 4 आहे, ती फक्त 2 कमी पडले, लावून टाक. ठीक आहे, पुढं आता दशांश चिन्ह हटवल्यावर काय दिसते? 12. मग 12चा घन तुला पाठ आहे. किती बाबा? 1728. आणि एकच घर सोडून दशांश चिन्ह आहे, डोक्यावर 3 नाही तर 1ची टेबल किती झाली? येते लक्षात? परत अजून बघायचंय का? बघ आणखीन. असं समजा तुला दिलं 0.15चा घन. मग आता 15चा घन पाठ पाहिजे, नाही तर 15चा वर्ग 225, त्याला परत 15 नको गुणायचं. मग आधी 15चा घन करूया. किती असतोय बाबा? 3375. ठीक आहे, मग आता काय करणार? मग 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे बाबा. मग 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, घन करताना डोक्यावर 3 असतं. मग 2ची टेबल किती झाली? 6. 4 झाले, 2 कमी पडले आणि मग दशांश चिन्ह. येते लक्षात? परत समजा असं दिलं तुला 1.4चा घन. मग परत दशांश चिन्ह हटवलं. मग 14चा घन करायचंय. मग 14चा घन किती असतो बाबा? 2744. ठीक आहे, मग 1 घर सोडून दशांश चिन्ह आहे. मग काय करणार? घन करताना डोक्यावर 3 आहे, टेबल करायची. मग 1ची टेबल किती झाली? 3. मग 3 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं. लक्षात आलं? मग भावड्या, मग हे झालं माझं, मग एक माझं तर एक तुझं. मग तुझ्यासाठी काहीतरी होमवर्कला पाहिजे का नाही? मग एक खास 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 असं दिलं 0.000 आणि मग 2 दिला घन. एकदम व्यवस्थित प्रेमानं हँडल कर यांना, बरोबर येते. ठीक आहे, पुढं असं दिलं 0.006चा घन. परत 0.08चा घन. पुढं 0.000 2 शून्य राहू दे. पुढं 0.13चा घन. पुढं असं दिलं
0.16चा घन, पुढं 1.8चा घन, त्यानंतर 0.019चा घन. येते लक्षात? जर तुला असं दिलं अजून चुकून एखादं 5.1चा घन, हे कसं करायचं सांगितलं. आता दशांश चिन्ह नाही म्हणले 51, मग 51चा घन कसं करतात तुला चांगलं मस्तपैकी माहित आहे. येते लक्षात? तर मित्रांनो, आता आपण काय केलं, एकदम थोडक्यात 100 पर्यंतचे घन कसे करायचे, शेवटी शून्य आल्यावर काय करायचं, दशांश अपूर्णांक म्हणजे मध्ये दशांश चिन्ह घालून आल्यावर काय करायचं, कशा पद्धतीने त्या सगळ्यांचं घन काढायचं, हे सगळं बघितलं. मला मान्य आहे की वर्गापेक्षा घन जरा थोडा दर्द देतो, पण भाऊ तुला शब्द देतो, वर्गापेक्षा आपण वर्गमूळ बघितलं ना, वर्गानंतर वर्गमूळ बघितलं, मग वर्गमुळापेक्षा घनमूळ अतिशय सोपं आहे. फक्त डोळ्याने येणार. ह्याच्या पुढचा पार्ट आपण डायरेक्ट घनमूळ घेणार आहे. आतापर्यंत आपण जे काय घन बघितले, ह्या सगळ्याची जर तुला पीडीएफ पाहिजे असेल मित्रा, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, तिथं जायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा, तुला डायरेक्ट ह्याची पीडीएफ बघायला भेटणार. येते लक्षात? दुसरा विषय, आपण जे काय आता बघितलं, तुला जे काय होमवर्क म्हणून प्रॅक्टिसला दिले, ते सगळे एक्झाम्पल इमानदारीनं सोडव. ह्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस कर. तुला परत भविष्यात घन काढताना कुठेही दर्द होणार नाही. स्पेशली आपण जी पहिली मेथड बघितलेली, कुठली मेथड बघितली बाबा, हे वाली. येते लक्षात? ह्याच्यावर जर तू वर्क केला तर हे सुद्धा तुला फायदा देऊन जाईल. फक्त मी हिला काय सांगितलं, हिच्या मर्यादा काय आहे त्या, फक्त जर मोठे मोठे आकडे आले, ठीक आहे, असं काही जर दिलं तर अशा वेळेस तुला त्रास होतो. मग त्यावेळेस काय करणार, वर्ग करणार, आणि वर्ग करून मग आलेल्या संख्येला परत त्याच संख्येनं गुणणार, डायरेक्ट तुला काय करणार, घन भेटणार. तर भावा, तुला आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांग, ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर जो काय आपण लगेच ह्याच्या पुढचा पार्ट घेणार आहे, ह्याच्यानंतरचा घनमूळ, तर त्यासाठी थोडी प्रतीक्षा करा, थांबवा आपण. धन्यवाद. जय महाराष्ट्र.